महसूल व इतर शासकीय विभागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा जलद निपटारा करण्यासाठी वणी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा दिंडोरी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आलेल्या शिबिरात 3054 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला। वणी येथील लॉन्स येथे संपन्न झालेल्या या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराला महसूल विभागाच्या विविध सेवा, जातीचे दाखले, उत्पन्न, अधिवास, वारस नोंदी, वनहक्क, वहिवाटीचे रस्ते, रेशन कार्ड, शासकीय योजनांचा लाभ, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे आदी विषयांवर नागरिकांच्या अर्जांचा स्वीकार करून तात्काळ कार्यवाही करण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नागरिकांना आपल्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची वेळोवेळी पडताळणी करून आवश्यक त्या दुरुस्त करण्याचे आवाहन केले। जातीचा दाखला, आधार कार्ड, मतदार यादी, रेशन कार्ड, अधिवास व इतर कागदपत्रे अद्ययावत ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं। झिरवाळ म्हणाले की शासनाच्या अशा समाधान शिबिरांमुळे सर्व विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांची कामे जलद गतीने मार्गी लागतात। युवकांनी सुरू केलेल्या फिरत्या सेवा वाहनाच्या माध्यमातून अल्पावधीतच हजारो दाखल्यांचे वितरण झाल्याचं त्यांनी नमूद करत या उपक्रमाचे कौतुक केले। शिबिरात उपस्थित नागरिकांनी वारसा नोंदणी, वहिवाटीचे रस्ते, वनहक्क दावे, रेशन कार्ड अद्ययावत करणे, उत्पन्न मर्यादा वाढविणे, गॅस वितरण, वीज पुरवठा, मुलींसाठी वसतिगृह, आदिवासी भागातील विकास योजना आणि नगरपंचायतींना योजनेचा लाभ अशा विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले। या सर्व विषयांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी तसेच आवश्यक ते प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। महायुती सरकारच्या काळात विकास कामांना गती मिळाल्याचा दावा करत झिरवाळ यांनी उपजिल्हा रुग्णालय, वीज उपकेंद्र, पाणी पुरवठा, रस्ते, सौर ऊर्जा आणि इतर पायाभूत सुविधांबाबत अनेक निर्णय घेतले असून दिंडोरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं। शिबिराचे प्रास्ताविक तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले। दिंडोरी उपविभागात प्रशासनाने केलेल्या विविध उपक्रमांची उपविभागीय अधिकारी डॉक्टर आप्पा शिंदे यांनी माहिती दिली। यावेळी पेठचे तहसीलदार शिवाजीराव गवळी, दिंडोरी व पेठचे गटविकास अधिकारी यांच्यासह महसूल व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध शासकीय सेवांचा लाभ घेतलाय। सदर कार्यक्रमात पंचायत समिती, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, मोजणी विभाग, कृषी विभाग इत्यादी सर्व तालुकास्तरीय विभागांनी जनतेला सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपले विभागाचे स्टॉल उभारले होते। सदर स्टॉलच्या माध्यमातून अनेक प्रशासकीय सेवा नागरिकांस देण्यात आल्या। सदर शिबिरादरम्यान एकूण 3054 इतक्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले व विविध शासकीय योजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे। तसेच जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। केस झाली याची अशा खूप लोकांच्या झाल्यात का त्यांच्याच क्षेत्रातून मुरुम काढायचा। बरं, इथल्या शेतीला 2 प्रकार आहेत, काहींना काळी माती लागते आणि काहींना मुरुम लागतो। का ज्या काळ्या मातीत मुरुम मिक्स करावा लागतो तर ती जमीन भुसभुशीत किंवा तिचं निचरा होतो। म्हणून त्याच्याच जमिनीत दुसऱ्या जमिनीत 2 किलोमीटरवर 1 किलोमीटरवर जर माती मुरुम न्यायचा असेल तर त्याला जी हरकत घेतली जात होती किंवा चोरी म्हणली जात होती, आता त्याची तर दोन्ही जमिनी त्याच्याच आहेत, त्याला डेव्हलप करायचं आहे। एखाद्या ठिकाणी त्याला नाला सपाट करायचा आहे, भरायचा आहे, तो हार्ड रॉक किंवा मोठे मोठे बोल्डर असतील ते आणून टाकणं, तर हे आपल्या कायद्याच्या दृष्टीनं ते बंधनकारक होतं। पण त्याच्यातसुद्धा आता त्या ठिकाणी शिथिलता करून आणि त्याचा कायदा त्या ठिकाणी केला जाणार आहे। म्हणूनसाठी अशा ह्या राजस्व अभियानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप सारी कामं करता येतील। या ठिकाणी मला वाटतं भूमी अभिलेखला रस्त्यांच्या संदर्भातलं गायकवाड साहेब कोण त्याचाच एक आदर्श घेऊन काही तरुणांनी त्यांचाही उल्लेख केला पाहिजे। जे RDंनी सांगितलं का पेठमध्ये, दिंडोरीच्या पश्चिममध्ये, पूर्वमध्ये थोडंसं कमी काम झालं असेल असं मला वाटतं। कारण पूर्वला तसं दाखले म्हणलं का फार ॲक्टिव्ह माणसं होत नाहीत। हा माझा स्वतःचा, मी कारकून म्हणून दाखले लिहायला होतो तेव्हापासूनचा अनुभव आहे। इकडं पश्चिममध्ये कागद कधी लागतील त्याच्याऐवजी कागद आता काढून ठेवणं। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।